आम्ही तालुका शहरच्या वतीने शिवसाहेबांना निवेदन असे दिले की जे कर जो टॅक्स आहे, जो थकीत टॅक्स आहे, जो चालू टॅक्स आहे, त्याच्यावर सरसकट पूर्ण टॅक्सवर 50% अनुदान देऊन 50% वसुली करण्यात यावी आणि शासनाच्या अभय योजनेअंतर्गत जे फक्त व्याजावर 50% त्यांनी सूट दिली ते न देता त्यांची मुदतवाढ देऊन पूर्ण टॅक्सवर 50% अनुदान देऊन 50% वसुली करावी अशी काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही निवेदन देण्यात आलं, जेणेकरून गोरगरीब जनतेला जे आजपर्यंत टॅक्स भरण्याला सक्षम नाहीत, जे भरू शकले नाहीत, त्यांना या संधीचा फायदा भेटेल व नगर परिषदचाही कर वसूल होईल। हेच आम्ही आमच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले। त्यावर शिवसाहेबांचं असं मत होतं की 20 तारखेपर्यंतच त्याचं व्याजावर 50% आम्ही सूट दिली आहे। साहेबांनी असं सांगितलं की जे कलेक्टर साहेबांनी मला जे पत्र दिलं त्या पत्राचा मान ठेवून म्हणून त्याच पत्रानुसार आम्ही इकडे व्याजावर 50% अनुदान दिलं, 50% सूट दिली। पण आमचं काँग्रेस कमिटीचं असं मत आहे की जर तुम्ही पूर्ण मुद्दलवर आणि व्याजावर पूर्ण रकमेवर जर तुम्ही त्या करात 50% सूट दिली तर याचा गोरगरीब जनतेला, जे सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल।